आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवतोय टोमॅटो भात। त्याच्यासाठी तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये एक मोठी वेलची थोडीशी फोडून टाकली, एक मोठा दालचिनीचा तुकडा, एक हिरवी वेलची आणि एक स्टार फूल तेलामध्ये परतायला टाकलं। तेजपत्ते टाकले 2 आणि हे खडे मसाले तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे। गॅस मंद ठेवायचा। थोडासा 2-3 चिमूट हिंग देखील तेलामध्ये टाकायचा। त्याच्यानंतर जिरं, कढीपत्ता आणि कांदा आपण टाकून चांगला परतून घेऊयात। कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। खडे मसाले मंद आचेवर तेलामध्ये परतले की भात मस्त छान टेस्टी लागतो। तर आता एक वाटण बनवूयात। त्याच्यासाठी 4 हिरव्या मिरच्या, भरपूर लसूण आपण याच्यामध्ये घालूयात। कोथिंबीर घालून चांगलं वाटून घ्यायचं आहे। कोथिंबीर मी वाटणामध्ये नंतर घातली। पहिल्यांदा हिरव्या मिरच्या आणि लसूण वाटून घेतला, त्याच्यानंतर कोथिंबीर फिरवली, जेणेकरून वाटण सुकं छान असं मिक्सरमध्ये फिरवता येईल। तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। गॅस आपला मंदच आहे। मंद आचेवर आपण हे चांगलं परतून घेतोय। कांदा चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि जी हिरव्या मिरचीचं वाटण घातलं आहे ते देखील छान परतलं गेलं पाहिजे। आता पावडर मसाल्यांमध्ये हळद, धना पावडर, लाल मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला देखील मी लगेच घालून घेतलेला आहे। आता आपण टोमॅटो भात करतोय म्हणून मी इथे स्टीलची कढई घेतली आहे आणि स्टीलची कढई म्हटलं की बुडाला लगेचच ती करपू शकते, म्हणून चांगलं मसाला तळाचा काढून घ्यायचा आणि म्हणूनच मंद आचेवरच आपल्याला चांगली फोडणी परतून घ्यायची। आता याच्यामध्ये थोडेसे टोमॅटो मी बारीक फोडी करून टाकलेले आहेत आणि बाकीचे सगळे टोमॅटो 4 मोठे मोठे टोमॅटो आपण घेतलेले आहेत। याची आपण मिक्सरला चांगली प्युरी करून घेऊयात। मिक्सरला वाटून घेतलेले टोमॅटो आपण या जी आपली फोडणी परतत होती त्याच्यामध्ये घालून घेऊया आणि आपल्याला हे टोमॅटो घातलेलं वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे। पहिल्यांदा एकदा चांगलं मिक्स करूयात आणि मग झाकण ठेवून आपण हे वाटण चांगलं परतून देऊयात तेल सुटेपर्यंत। 1 मिनिटभरानंतर आता आपण चेक करूयात, मस्त वाटण परतलं गेलं आहे। तर आता याच्यामध्ये मी घातलेला आहे एक मध्यम आकाराचा बटाटा, बारीक बारीक पातळाच्या फोडी करून। आता याच्यामध्ये शाही बिर्याणी मसाला मी घातलेला आहे 1 छोटा चमचा। चवीनुसार मी मीठ इथेच घालून दिलेलं आहे, जेणेकरून आपण करतो टोमॅटोचा भात, तर हे टोमॅटो चांगलं मस्त शिजलं जावं याच्यासाठी सगळं मीठ मी अगोदरच घालून दिलेलं आहे। तर त्याच्यानंतर वाटण चांगलं परतलं गेलं आणि आपण भिजत ठेवलेला तांदूळ याच्यामध्ये घालून घेतलेला आहे। इथे मी कोलम राईस वापरलेला आहे। शक्यतो भात छान असा सुटा होईल असा छान असा स्टीम कोलम राईस तुम्ही इथे वापरू शकता। जेवढा तांदूळ घेतला होता तेवढंच पाणी मी इथे घातलेलं आहे। तांदूळ आपण 10-15 मिनिट भिजत ठेवलेला होता। तर आता हा टोमॅटो भात आपण चांगला मिक्स करूयात। पाणी घातलेलं आहे, त्याच्यामुळे गॅस मोठा करायचा। मोठ्या गॅसवरती एक छान अशी खळखळून उकळी आणायची आणि उकळी आला की लगेचच गॅसला आपल्याला एकदम बारीक करायचं आहे। मंद आचेवरती झाकण ठेवून आपल्याला भाताला छान असं शिजून घ्यायचं आहे। कढईमध्ये देखील मस्त असा मोकळा सुटसुटीत भात असा तयार होतो। हे पहा, मी आता गॅस इथे मंद केलेला आहे। झाकण ठेवूयात, अजिबात ओतू जाणार नाही। झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवरती आपल्याला हा भात शिजू द्यायचा आहे। 3 मिनिटानंतर आपण एकदा चेक करूयात खालची बाजू करपली तर नाही ना, कारण आपण वापरलेली आहे इथे स्टीलची कढई, तर म्हणून खालच्या साईडचा भात बरोबर सगळा असा मिक्स करून घ्यायचा। आणि आता तुम्ही बघू शकता इथे चांगला 70-75% आपला हा टोमॅटो भात शिजलेला आहे। तर पुन्हा एकदा आपण याच्यावरती ठेवूयात झाकण। चांगला मिक्स करून घेतला आहे आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून चांगला 2-2.5 मिनिट आपण त्याला मंद आचेवरती असा शिजू देऊयात। झाकण ठेवणं खूप महत्त्वाचं आहे आणि मंद आचेवरच शिजून घ्यायचं आहे। आता 2-2.5 मिनिटानंतर पुन्हा एकदा मी याला मिक्स करून घेते
भात अजिबात कढईला लागायला नको म्हणून मध्ये मध्ये तो मिक्स करून घ्यायचा आहे. आणि सगळाच भात व्यवस्थित शिजला गेला पाहिजे, कारण असं व्हायला नको की खालच्या साईडचा भात चांगला शिजलेला आहे आणि वरचा थोडासा कच्चट राहिलेला आहे. तर मंद आचेवरती आपण शिजून घेतो आहे झाकण ठेवून. मध्ये मध्ये 2 ते 2.5 मिनटानंतर 2-3 वेळा चांगला मिक्स करून घ्यायचा, चेक करून घ्यायचा. भात करपला गेला नाही पाहिजे आणि छान असा मोकळा सुटसुटीत झाला पाहिजे, याच्यासाठी झाकण ठेवायचं आणि 2-2.5 मिनटानंतर चेक करायचा. आता तिसऱ्यांदा आपण पुन्हा एकदा चेक करतो आहे. तर आता मात्र सर्व पाणी व्यवस्थित भातामध्ये आटलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता भात छान असा शिजलेला आहे. इथे आपला हा भात तयार झालेला आहे. तरी देखील स्टीलची कढई आहे म्हणून मी तळाची बाजू सगळी चांगली मिक्स करून घेते आणि आता गॅस केलेला आहे बंद. गॅस बंद केला आहे कारण भात आपला छान असा शिजलेला आहे. मस्त कोथिंबीर आणि टोमॅटो गार्निशिंग करून घेऊया.